परभणीतलं वातावरण पेटत चाललंय आणि त्याचे जे परिणाम आहे, ते परिणामही महाराष्ट्रभरात आता दिसायला लागलेत. पण हे सगळं जे काही घडलंय किंवा जे काही घडतंय, या सगळ्या पाठीमागे नेमकं काय? 2-3 गोष्टी समोर येताय. या 2-3 गोष्टीमध्ये काय-काय सत्यता आहे? कुठली सत्यता आहे आणि त्या 2-3 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि सध्या जे घडतंय, म्हणजे घटना घडल्यानंतर जे घडतंय त्याचेही परिणाम आणि त्याच्याही आतली गोष्ट नेमकी काय? अर्थात ह्या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. अर्थात अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. आता जेव्हा परभणीचा विषय निघतो म्हणजे गेल्या 48 किंवा 72 तासही आपण म्हणू शकतो. असं एकंदरीत जर आपण वातावरण पाहिलं, ह्या सगळ्या वातावरणामध्ये नेमकं तिथं जे काही घडलं किंवा घडल्यानंतर जे काही गणितं पुढे आली, ती गणितं कशा स्वरूपात होती हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतोय, की नेमकं जे काही घडलं त्याच्या पाठीमागं मनोवाद होता की मनोरुग्ण होता? आता मनोवाद आणि मनोरुग्ण यामध्ये जे काही सध्या समीकरण दिसतंय, जे काही गणितं दिसतायत, त्या गणितात जर आपण पाहिलं म्हणजे तिथले जे स्थानिक लोक आहे, ज्या पद्धतीनं आपला राग ते प्रकट करताय, कुठेतरी नाराजीचा सूर जो उमटतोय, जो दिसून येतोय, त्या पाठीमागं फक्त मनोरुग्ण होता का? तर यावर प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होते किंवा संशय निर्माण होतो. कारण फक्त मनोरुग्ण असेल, तर हे सगळं प्रकरण इतक्या पातळीपर्यंत जाऊ शकतं का? हाही मोठा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुवाद जर विचार केला, तर मनुवाद म्हणजे जे काही अ, एक रूढी, परंपरा आणि जातीला एक वेगळा अँगल देणारे किंवा जे पिढीजात पद्धतीनं जाती प्रथा समोर आली आहे, त्याच्या अनुषंगाने हे सगळं घडलंय का? कारण संविधान जरी असलं किंवा भारतात लोकशाहीचं गणित जरी असलं, लोकशाहीची शासन प्रणाली जरी असली, तरीही जे काही विचार दोष आहेत आपल्यामध्ये अजूनही रुजलेले, ते अजूनही आपल्याला सोडता आलेले नाही आणि एका साइडनं म्हणजे 2 समाज जर असेल, तर एका साइडनं जर विचार केला हे सगळं संपवण्याचा, तर ते होत नाही. म्हणजे दोन्ही साइडनी तसाच विचार होणं अपेक्षित असतं. पण तसा विचार गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं, म्हणजे तसं जर अनेक वर्षांचा इतिहास आहे, पण गेल्या काही वर्षांपासून जर आपण पाहिलं, तर ही संख्या वाढतच चालली आहे. म्हणजे दलित अत्याचाराच्या घटना असतील किंवा मग काही खाण्यासंदर्भात जर कोणी भूमिका घेतली, त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे आक्षेप किंवा मारामारीच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. एखादा नवरदेव मंदिरात गेला, तर तिथे हे सगळं वेगळंच गणित पाहायला मिळतं. एखादा दलित मुलगा असेल किंवा जर खेड्यापाड्यातल्या जर गोष्टी पाहिल्या, एखाद्याला जयंती साजरी करायची आंबेडकरांची, तर त्यांनी जयंती साजरी केली म्हणून मारहाण झाली. अशा अनेक घटना आपल्याला महाराष्ट्रात नाही, देशभरात सापडतील. पण परभणीत जे काही घडलं, परभणीत जे घडल्यानंतर अर्थात संविधानाची जी काही प्रतिमा होती त्याला गालबोट लावण्याचं काम झालंय. अर्थात त्याच्यानंतर बेदम मारहाण झाली. आता जी मारहाण झाली त्याच्यावरही आपण बोलूयात. पण जी काही मारहाण झाली, नंतर हॉस्पिटलाइज करण्यात आलं, पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्याच्यानंतर वातावरण काही थांबायचं नाव घेत नाही, ते पेटतच चाललंय. पण आता याच्या पाठीमागे नेमकी 2-3 कारणं जे आपण बोललो होतो, की नेमकी कोणती कारणं असू शकतात किंवा जे काय ऐकायला मिळतंय वेगवेगळ्या लोकांकडून जेव्हा आपण चर्चा केली काही लोकांसोबत तिथून किंवा जे काही चर्चा चालू आहे त्याहून काही गोष्टी आपल्यासमोर येतात. त्या गोष्टी अशा आहेत, की एक तर म्हणजे 2-3 दिवसा अगोदर तिथे एक छेडछाडीचं प्रकरण झालं. त्यालाही जातीयचं रंग पाहायला मिळतोय भेटताना. ते एक प्रकरण होतं म्हणजे हिंदू-मुस्लिम हे एक त्यात प्रकरण होतं मुलींची छेडछाड काढण्यापाठीमागे आणि त्याच्यानंतरच्या दिवशी अर्थात बांगलादेशमध्ये बांगलादेशातले जे काही हिंदू आहेत त्यांच्यावर जे काही अत्याचार होत आहेत त्या संदर्भात महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातंय. तेच आंदोलन परभणी शहरातही होतं आणि अशी एक इच्छा होती हिंदू सामान्य माणसांची किंवा जे काही आंदोलन करत होते त्यांची अशी इच्छा होती की दलित समाजानेही याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हिंदूंचं जे काही मोर्चा निघत होता, आंदोलन केलं जात होतं, त्याच्यामध्ये दलित बांधवांनीही एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं एकंदरीत असं म्हणण्याचा रोख होता किंवा तशी त्यांची इच्छा होती. पण यामध्ये
दलित समाजाची भूमिका वेगळी होती. वेगळी असं आशा येतो ना, की बांगलादेशचं ते प्रकरण आहे. मुळात इथले जे काही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जे घडतंय त्याच्यावर फोकस जास्त असला पाहिजे किंवा आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी किंवा अशा माध्यमातून, अशा स्वरूपातून विचार त्यांचा होता. त्यामुळे ते त्या आंदोलनात सहभागी झाले नाही आणि याचाच कुठे ना कुठे राग मनात कोणाच्या काही लोकांच्या होता आणि त्या लोकांच्या कर्वे त्या माणसाकडून हे कृत्य करून घेण्यात आलं. अशी एक उडती खबर आहे. अर्थात ही किती खरी आहे, किती खोटी हे माहीत नाहीये. पण आता ही एक अफवाही असू शकते. पण हे जर खरोखर जर असेल, हे गणित जर तिथं पाहायला भेटत असेल, तर निश्चितच थोडंसं चिंतेची बाब आहे. विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. आता खरोखरच जर मनोरुग्ण यांनीच हे केलं असेल, तर पहिला प्रश्न हा पडतो, की मनोरुग्ण याला हे सगळ्यांमध्ये संविधानाची प्रतिमा कशी दिसली किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आजूबाजू असताना संविधानावरच हे सगळं गालबोट का लावण्यात आलं? मुळात त्याच्या पुढे जाऊन प्रश्न हा उपस्थित होतो, की संविधानाला गालबोट लागल्यानंतर मुळात एकाच समाजाने पुढाकार का घ्यावा किंवा एकाच समाजाला ते इतकं हट का होतं? हाही एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे ह्या घटनेकडे आपण जेव्हा पाहतो ना, याचे वेगवेगळे अँगल्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे परत ह्या घटनेला जातीय समीकरणाकडून आपण पाहू शकतो किंवा मग सामाजिक स्वरूपात पाहू शकतो, राजकीय हेतूमधून पाहू शकतो किंवा मुळातच जे काही गृह खात्यावर सध्या चर्चा चालू आहे. म्हणजे जे काही घडामोडी राज्यात घडताय किंवा वेगवेगळ्या क्राईम्स घडतायत यामध्ये अ, जे काही हस्तक्षेप असतो गृह खात्याचा या सगळ्याला जबाबदार धरलं जातं गृह खातं किंवा या सगळ्यावर जो काही होल्ड असतो तो गृह खात्याचा असतो आणि गृह खातं सध्या रिकामं आहे. कोणताच मंत्री गृह खात्याला मिळालेला नाहीये. म्हणजेच काय गृह खात्यासंदर्भात राज्याच्या राजकारणात जे चालू आहे, शिंदे अडून बसलेत, फडणवीसांचं वेगळंच गणित चालू आहे, अजितदादांचं त्यात वेगळंच समीकरण आहे. या सगळ्यांमध्ये गृह खातं खाली आहे आणि गृह खातं खाली असल्यामुळं ज्या काही घटना महाराष्ट्रभरात गेल्या 8-10 दिवसात घडल्या, याच्या पाठीमागे जबाबदारी घेणारं किंवा त्या सगळ्या समीकरणावर ॲक्शन घेणारं एक प्रबळ किंवा अ, प्रमुख म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून कोणीही नाहीये. या सगळ्या अँगलकडे महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष जे काही असतील ते वेगळ्या अँगलने पाहत आहे. जातीय अँगलनं पाहिलं तर जे काही परभणी जळतंय दंगलीच्या स्वरूपात तिथं हिंसाचार मोठ्या प्रमाणात झालाय असं बोललं जातंय किंवा मग बंद झालंय परभणी, जाळपोळ सुरू होतीये. हे सगळं जे गणित दिसतंय याच्या पाठीमागचे जे काही आपण कारणं पाहिले 2-3 हे खरोखर म्हणजे एक जातीची जी काही कीड आहे, त्या किडातून हे सगळं झालंय का? ही एक शक्यता याच्या पाठीमागे आहे किंवा मग खरोखरच एखादा मनोरुग्ण अ, अ, तसाच गेला आणि त्याने तसंच केलं, हे अत्यंत ढोबळ मनानं जर स्वीकारायचं झालं, तरी ते कदाचित होऊ शकलं असेल. याच्यामध्ये आपण शक्यता नाकारू शकत नाही. पण हे सगळं झाल्यानंतर जे घडलंय ते चुकीचं घडलंय आणि 100% चुकीचं घडलंय. त्याच्यात काहीच वाद नाहीये. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आंबेडकरी समुदाय किंवा बाबासाहेबांना किंवा संविधानाला मानणारा जो काही वर्ग आहे, तो वर्ग ज्या पद्धतीनं रिॲक्ट झाला ती ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. म्हणजे अर्थात जे काही जाळपोळ होतीये, जे काही परभणी शहरात घडतंय, ते संविधानाला धरून आहे का? हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण संविधानाने वेगवेगळे हक्क दिले आहेत, आपले त्यात कर्तव्य आहेत, अधिकार आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर जी गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध घडली किंवा तुम्हाला न पटणारी घडली किंवा एकंदरीत देशाच्या संविधानालाच जर हात लागला जात असेल, तर त्या संदर्भात तुम्ही काय केलं पाहिजे? त्यामध्ये आंदोलन केली जाऊ शकतात, उपोषण केली जाऊ शकतात. उपोषणाचे, आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळे स्वरूप आहेत. ते ज्याचा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडू शकतो. कोणतीही हिंसा न घडवता हिंसाचार, जाळपोळ हे सगळं न करताही त्यावर केला जाऊ शकतो. असंही आपल्याला दिसतंय. पण हे सगळं करणं सोडून कुठे ना कुठे जो काही हा सगळा समुदाय रस्त्यावर उतरलाय. त्याच्यामुळे नुकसान कोणाचं होतंय तर सर्वसामान्य माणसाचं नुकसान होतंय. बसेस जाळल्या जात आहेत किंवा जी काही जाळपोळची घटना पुढे येते त्या सगळ्यामध्ये राज्याचं नुकसान होतंय. जो काही टॅक्स ज्याची भरणी करण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे, तो पैसाही आपल्याच खिशातून टॅक्सच्या माध्यमातून जाणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता जमान्यात आपण आहे. त्यामुळे ही फक्त परभणीपुरती घटना नाही होत. हे सगळं ज्या पद्धतीनं आंदोलन पुढं जायला पाहिजे त्या पद्धतीने नाही गेलं आणि एक हिंसेचं स्वरूप त्याला मिळालं.
तर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रभरात आणि देशभरातही उमटू शकतात आणि एक वेगळ्या पातळीचा एक दंगल जी म्हणतो आपण, ती उसळू शकते आणि त्याचे जे काही परिणाम असणार आहे, ते आपल्या सर्वसामान्य माणसालाच भोगावे लागणार आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय नेता यामध्ये भरडला जाणार नाहीये. त्यामुळे जे काही होतंय, ते जे झालंय तेही चुकीचं आहे आणि जे घडतंय तेही चुकीचं आहे असं मला वाटतं. पण ह्या घटनेपाठीमागे खरोखरच मनुवाद होता का? की मग मनोरुग्णाचं एक मनोरुग्ण होता किंवा मग मनोरुग्णाच्या आडून मनुवाद खेळला जातोय. ह्या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या शक्यता, तर्क बोलले जातात. पण जे काही घडतंय याला आळा घालणं किंवा ते जो काही रोष आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला जे करता येईल वैयक्तिक पातळीवर का होईना ते आपण केलं पाहिजे. आणि परभणी शहराचे जे काही पडसाद आहे महाराष्ट्रभरात उमटू नये किंवा वेगळं स्वरूप पुढे येऊ नये याची आपण दखल घेतली पाहिजे. अर्थात त्याचा विरोध केलाच पाहिजे, पण विरोध करताना हिंसेचं किंवा त्याला वेगळं स्वरूप कसं भेटणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. खरोखर या विषयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि मुळात जर तुम्ही परभणीच्या आसपास राहत असाल तर इथं नेमकं खरोखरच काय घडलं होतं तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. धन्यवाद.